नमस्कार, मी डॉक्टर बंडोपाध्याय निर्वन, पल्मोनॉलॉजिस्ट, स्लीप डिसऑर्डर स्पेशालिस्ट, सुरभी हॉस्पिटल, नाशिक. आता परवाच्या दिवशी माझाच मित्र होता, 10 वर्षापासून मित्र आहे, तो मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. तो आला, तो बसला माझ्यासमोर. तो बसला आणि त्याला बघितलं आणि मला त्याची परिस्थिती बघून असं असं वाटलं की हा स्केलेटन आहे फक्त. एकदम हँडसमचा पोरगा होता आणि आज तो फक्त स्केलेटन झालेला होता, फक्त हाडं दिसत होते, त्याच्यावर स्किन होती. म्हटलं अरे क्या हो गया तुझे? तो ही साइड मी की मेरे को पिछले 2 महीने से डायबिटीज हुआ है अँड आय टेल यू, मी बाहेर रिसेप्शन मध्ये ऐकत होतो, तो खोकत होता आणि तो एवढं तीव्र खोकत होता की तर मी त्याला इव्हॅल्युएट केला क्लिनिकली. असं क्लिनिकली तर काही वाटलं नाही, पण मग अगेन माय AI वॉज टेलिंग मी की त्याला TB आहे, त्याला छातीचा काहीतरी आजार आहे. मी त्याला सिटी स्कॅनला पाठवलं. सिटी स्कॅन मध्ये in another 15 minutes, again I am telling you ki today world has progressed so much ki within 15 minutes I had the CT scan in my hand आणि CT स्कॅनचे व्हिडिओज होते. त्याच्यामध्ये असं दिसत होतं की त्याला उजवीकडच्या फुफ्फुसमध्ये एवढं मोठं पूची एक गाठ होती. आणि मग आय रेट्रोस्पेक्टिवली स्टार्टेड आस्किंग हिम कि आपको क्या हुआ था. तो ही सेज कि 2 महीने से खांस रहा हूँ और मेरे डायबिटीज के डॉक्टर ने मुझे डायबिटीज का ट्रीटमेंट दिया है. सो ही वॉज ऑन डायबिटीज ट्रीटमेंट बट हिज कॉफ वुडंट डिक्रीज. ही वॉज टेकिंग कॉफ सिरप्स, सम अँटीबायोटिक्स. पण आता ते जो स्कॅन होता त्याच्यामध्ये त्याला एवढं मोठा उजवीकडे फुफ्फुसमध्ये एक पूचा गोळा होता. त्याला आम्ही इमिडिएटली ऍडमिट केला. ऍडमिट केल्यानंतर काल आम्ही त्याची थोरॅकोस्कोपी, दुर्बीण टाकून फुफ्फुसमध्ये दुर्बीण टाकली बाहेरनं आणि त्याच्यामध्ये तो गोळा काढण्यात आला. त्याच्यामध्ये पू होतं, घाण स्मेल येणारा पू होता आणि तो पू पूर्ण आम्ही काढला, तो क्लीन केला आणि तो आता ICU मध्ये आहे, दुरुस्त आहे. जसं आम्ही त्याच्या फुफ्फुसमध्ये तो पू वगैरे सगळं इव्हॅक्युएट केला, त्याची शुगर्स आता सुरळीत झाली. त्याला त्याची बीपीच्या गोळ्या चालू झाले होते ऍट द एज ऑफ 35 आणि आता त्याची शुगर्स, त्याची बीपी तर सगळं सुरळीत झालंय. आता परत तो स्किन जो आहे ना तो परत टवटवीत व्हायला लागलाय, जसं आम्ही त्याची फ्लुइड रिप्लेस केलाय. तर ह्या पेशंटला आम्ही इन्शुलिन रेकमेंड केला. आम्ही त्याला त्याची आजारची जे आजार होतं फुफ्फुसमध्ये, निमोनिया, TB वगैरे होतं, त्याची ट्रीटमेंट रेकमेंड केल्यानंतर तो आता भरभर नीट झालाय. 3 दिवसात त्याचे आम्ही नळ्या वगैरे सगळं काढून टाकणार आणि डिस्चार्ज करणार आहे. थँक्यू.